अरे भावा, कोण आहेस तू? स्पेन सारख्या बलाढ्य संघासमोर सह्याद्री सारखा कणखर उभा राहतोस आणि सामना संपल्यानंतर मात्र आजीची आठवण आली म्हणून रडतोस. काल जगाने बेझोनियाला पाहिलं. केप वर्डे, नकाशावर शोधावा लागणारा देश. समोरून स्पेनचे जोरदार हल्ले सुरू होते, पण एक अवलिया त्या गोल पोस्टवर हट्टाने उभा होता. बेझोनिया एक नाही, दोन नाही, तब्बल 7व्यांदा चेंडू अडवला. काल त्याने स्पेनला थांबवलं, पण स्वतःचे अश्रू नाही थांबवू शकला. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे गोल वाचवल्याचे नव्हते. त्याला आठवत होती त्याची वेझोनिया. पोर्तुगीज मध्ये वेझोनिया म्हणजे लाडकी आजी, जिने त्याला स्वप्न पाहायला शिकवलं. काही वर्षांपूर्वी तिचं निधन झालं. त्याची आईही काल मैदानात नव्हती, कारण विजा आणि पैशांच्या अडचणींमुळे तिलाही सामना पाहता आला नाही. पण काल जेव्हा अख्खं जग त्याचं नाव घेत होतं, तेव्हा त्याच्यासाठी सर्वात जोरदार टाळ्या वाजवणारी व्यक्ती त्या मैदानात हजर नव्हती. आपल्या गावाकडे एक वाक्य आहे, मुलगा मोठा झाला की घर मोठं होतं. काल बेझोनिया जगभर मोठा झाला, पण त्याच्या घरातील काही माणसं ते पाहायला नव्हते. बेझोनिया 40 वर्षांचा आहे, पण 25 वर्षांचा होईपर्यंत तो प्रोफेशनल फुटबॉलही खेळत नव्हता. म्हणजे अनेकांनी ज्या वयात स्वप्न सोडली, त्या वयात त्याने स्वप्नांचा पाठलाग सुरू केला. काल स्पेन विरुद्ध ड्रॉ हा फक्त फुटबॉलचा निकाल नव्हता, तो एका छोट्या देशाचा विजय होता, एका आईच्या त्यागाचा विजय होता आणि सर्वात महत्वाचं, तो एका वेझोनियाचा विजय होता. कारण काही लोक या जगातून निघून जातात, पण त्यांनी दिलेला विश्वास आयुष्यभर आपल्या सोबत राहतो.